हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज खूप आपल्या प्रत्येकाला गरजेचा विषय घेतलेला आहे, तो म्हणजे पैसा. आपल्याला प्रत्येकाला पैसा पाहिजे. हे बघा, आपल्याला राहायला घर पाहिजे ते पैसा पाहिजे, खायला अन्न पाहिजे ते पैसा पाहिजे, सगळ्या गोष्टींना, शिक्षणाला पैशाशिवाय काही होत नाही. पण काही लोकांना वाटते काय करायचं, पैसा मिळत नाही, काही पैसा कसा मिळवायचा. आपले अवतीभोवती भरपूर पैसा आहे. हो, खूप पैसा आहे. पण तो आपण पैसा मिळवायचा कसा, हा प्रश्न आहे. माझा एक विद्यार्थी तर आहे, तो तर म्हणतो, मॅडम हवेत पैसा आहे, हवेतनं पैसा काढतो मी. खूप त्याचे वेगवेगळे सेटअप्स आहेत, खूप गोष्टी करतो. मग आपण हा विचार करूया, आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्यांना किंवा जे आपण बघतो ते कसे पैसा मिळवतात योग्य प्रकारे, म्हणते मी, ते काय करतात हे बघूया. एवढेच काय, आज आपण डिजिटल वर्ल्ड आहे. तुम्ही फिल्म ॲक्टर्स असू देत, मोठे पॉलिटिशियन्स असू देत, वकील, डॉक्टर, बघा, प्रत्येकाचं काहीतरी अकाउंट आहे. यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, काहीतरी आहे. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळे सोर्सेस पण. मग मी काय करू शकते, हा आपण विचार करायचा. एक म्हणजे हे बघा, समुद्रात पाणी भरपूर आहे, पण आपलं भांडं केवढं आहे तेवढंच आपण घेऊ शकतो. म्हणजे आपलं भांडं मोठं पाहिजे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे हे आज आपण जरासं बघूया. पहिलं, आपली इच्छा. आपली इच्छा म्हणजे कशी असायला पाहिजे. इट शुड बी लाईक फायर. म्हणजे हो, मी मिळवणारच. मला कशासाठी पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, गोविंदाची बायको सुनीता आहुजा, ती परवा काय म्हणाली, मी वर्षाचे आत माझे स्वतःचे पैसे ना, स्वतःचं घर आणि गाडी घेणार आहे. हे तिचं एम आहे, गोल आहे. विचार करा, गोविंदाकडनं काही पैसे न घेता, आणि तिचं वय काय आहे, 50+. आणि आपल्या आयुष्यात तिनं सगळं काही, मुलांना मोठी केली, सासूचं केलं, सर्व काही केलं. त्याच्याशिवाय तिला BP वगैरे असा त्रास सुद्धा आहे, तरी तिचं फायर बघा. म्हणजे आपल्याला निश्चित काहीतरी पाहिजे. नुसतं पैसे, मला काय करायचं आहे त्याच्यासाठी मग आपण मागे लागणार आहोत. हे झालं पहिलं फायर. आपल्याला काय असं निश्चित पाहिजे. दुसरं, आपले प्लस पॉइंट काय आहेत, मी काय करू शकते. समोरचं जर दुकान काढलं आणि त्याचं दुकान चालते म्हणजे माझं दुकान चालेल असं नाहीये. माझ्याकडे तर दुकानदारीपणा नसला की माझं दुकान चालणार नाही. तो बोलतो छान, हे करतो, त्याला येते. तर म्हणजे माझे प्लस पॉइंट्स काय, मी काय करू शकते, ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. नंतर जे काही आपण करतो त्यातनं दुसऱ्याला पण काहीतरी मिळायला पाहिजे. फक्त स्वतःसाठी नाहीये. मी जे काही करते त्यातनं दुसऱ्याला पण काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. हे कायम आपले मनात असायला पाहिजे, तर पैसा आपल्याकडे येतो. पुढचं, जे काही आपण करतो तर प्रोसेस मी एन्जॉय करायला पाहिजे. पैशाच्या मागे जाऊ नका. आधी तुम्ही जे काही करता तो प्रोसेस तुम्ही एन्जॉय करा. ओके, तुम्ही ब्युटी पार्लर घातले, मग तुम्हाला आवडते तर तुम्ही एन्जॉय करता. त्यामुळे काही केलं तरी तर प्रोसेस आपण एन्जॉय करायला पाहिजे. आणि एक महत्वाचं म्हणजे, मला मोठं व्हायचं आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे, म्हणजे मी दुसऱ्यांना खाली खेचून, दुसऱ्याचे पाय खेचून, दुसऱ्याला हवा नको तर बोलून शक्य आहे का? नाही. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे.
मला लहानपणीच आठवते, आमची लहान असताना एक खेळ खेळायचो. कुठलाही अक्षर लिहा, फॉर एक्झाम्पल ए लिहा, ह्याला तू हात न लावता हे अक्षर छोटं करून दाखव. म्हटलं की आपण काय करायला पाहिजे, आपण त्याचे जवळ मोठा ए काढायला पाहिजे, म्हणजे आपण न हात लावता तर अक्षर छोटं झालं. म्हणजे आपण मोठं व्हायचं, पण आपण दुसऱ्याचे पाय ओढायचे नाही, दुसऱ्याचा धंदा पाडायचा, मग आपला धंदा चालतो नाहीये. तुम्ही मोठं व्हा, तुम्ही एवढं मोठं व्हा, तुमच्या समोर त्याचा बिझनेस असेल, सेटअप असेल काय, म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मोठं व्हायला प्रयत्न करा, हरकत नाही, पण दुसऱ्याचे पाय खाली खेचू नका. आणि आपलं नेचर कसं असायला पाहिजे, हे सगळं करताना आपण दुसऱ्याला मदत करायला पाहिजे. जे काही आपण 100 रुपये मिळवले की त्यातले 10 रुपये आपण कोणाला तरी योग्य तिथे मदत करायला पाहिजे. हे बघा, आपल्याला किती लोकांनी मदत केलेली आहे, चिक्कार. त्यामुळे जे काही मी मिळवतो किंवा मिळवते त्यातनं मी दुसऱ्यांना पण काहीतरी द्यायला पाहिजे, हे आपल्यावर असायला पाहिजे. आणि जे काही आपण पैसा मिळवतो ते पैसेनं आपल्याला आनंद द्यायला पाहिजे, सुख द्यायला पाहिजे, समाधान पाहिजे. हे बघा, सगळे दानातलं मोठं दान समाधान. त्यामुळे समाधान द्यायला पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि कुठलंही काम छोटं नाही, मोठं नाही. तुम्ही ते कामात अगदी एफिशियन्सी मिळवली की त्यातनं आपण मोठं होऊ शकतो. माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, ती गाईचे शेण्या करून वित्तीय, इवन फॉरेनला सुद्धा जातात. आपल्याकडे होम हवन ह्याला सगळ्याला आपल्याला माहीत आहे, आपण गाईच्या शेण्या वापरतो. म्हणजे कुठलंही काम छोटं नाही, मोठं नाही, त्यातलं स्किल आपण मिळवायला पाहिजे. आणि आपण आनंदानं तर काम करायला पाहिजे. पैशासाठी कुठलंही काम करायला जाऊ नका. पैशासाठी केलं की काय होणार, तुम्ही 4 दिवस केलात, पैसे मिळाले नाही की तुम्ही सोडून टाकणार, तुमची कन्सिस्टन्सी राहणार नाही. नाही, मला हे काम आवडते, मी एन्जॉय करते, असं करत तुम्ही पुढे गेलात का नाही, एक दिवस तुम्हाला तो काम सक्सेस, नेम, फेम सगळं देऊन जाणार आहे. पण ह्याच्यासाठी आपल्याला पुढे जायला पाहिजे का, म्हणजे असं म्हटलं जाते 1000 वेळेला तरी कुठली गोष्ट केली की तुम्हाला त्यातनं परफेक्शन मिळेल, सक्सेस मिळेल. पण ते 1000पर्यंत आपण टिकून कधी राहतो, आपल्याला त्या कामाबद्दल आवड असली, प्रेम असलं तरच आपण टिकून राहणार ना. मग त्यामुळे आपले प्रेमाचं काम आपण करायचं. तर मग कुठलंही असू दे, नाही ते हल्ली लोक काय ह्या धंद्यात किंवा हे जास्त पैसे मिळतात, हे करूया. नाही, पैशाचे मागे आधी जाऊ नका, तुम्ही तुमचे कामाचे मागे लागा. पैसा आपोआप तुमचे पाठोपाठ येतो, पैसा तुमचे मागे पळत येतो. आणि ह्याच्यासाठी जे काय काम आपण करतो तर अतिशय प्रेमानं, आनंदानं, सुखानं आणि समाधानानं करायला पाहिजे. तर कुठलाही बिझनेस असू देत, नोकरी असू देत, काहीही असू देत. आणि एक महत्वाचं, हे सगळे पैसे मिळवणे फक्त एका सोर्सवर अवलंबून राहू नका. आता तरी कितीतरी डिजिटल सोर्सेस पण आहेत, त्यामुळे एकापेक्षा जास्त. आणि मी म्हटल्यासारखं, मी का करू, लोक काय म्हणतील, असा विचार करू नका. आमचे घरापाशी एक मोठे श्रीमंत आहेत बरं का, खूप शेतीवाडी आहे, त्यांचं बिझनेस आहेत खूप. अजूनही त्यांचे घरात
काही नारळ आले शेतातनं विकायला ठेवले जातात. शेवग्याच्या शेंगा सुद्धा ठेवतात. पूर्वी ते आजूबाजूच्यांना सांगायचे. हल्ली कसा ग्रुप आहेत आपले, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला घालतात. शेंगा आलेले आहेत, हवे असलेले घेऊन. खूप करोडपती आहेत, पण ते असा विचार करत नाही आहेत ना. काय नो डाऊट घेणाऱ्यांनाही ताजं चांगलं मिळते आणि त्यांनाही पैसा मिळतो. गणपतीच्या वेळेला मुद्दाम नारळ कितीतरी पोते आणून ठेवतात शेतातले, तेव्हा नारळ काढून सगळे तास 2 तासात रिकामं होऊन जाते. म्हणजे कुठलंही काम हे मी का करू, हे कसं करू, हे काय होईल असा विचार करायचा नाही. फक्त स्वतःला विचारायचं, मी करायचं काम हे योग्य आहे ना, हेतनं कोणालाही त्रास होत नाही ना, कोणाला हेतनं बाकीच्यांना पण फायदा होतो ना. हे सगळ्याला तुम्हाला उत्तरं पॉझिटिव्हली आली की तर करायला लागा. पैसा तुमचे आपोआप पळत येतो. बघा तरी करून. हॅव ए गुड डे.